सगळी सोयऱ्यांच्या मागणीला घेऊन परत एकदा मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। या संपूर्ण त्यांच्या आंदोलनाबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघ काय विचार करतात हे आपण जाणून घेऊया। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाळे। सर, परत एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलनाची हाक दिली, आंदोलन सुरू झालं, त्यांचं एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, तुम्ही कशा प्रकारे बघता? नाही, आम्ही तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी तो करावा, त्यांच्या याला मी शुभेच्छा देतो। पण मागच्या वेळेस जेव्हा हे आंदोलन सुरू होतं तेव्हा सरकारने सांगितलं होतं की एवढे आक्षेप हे ड्राफ्ट नोटिफिकेशनवरती आलेले आहेत आणि जेवढे काही आक्षेप आलेले आहेत त्याच्या निराकरणाची प्रक्रिया ही सुरू आहे। त्या निराकरणाची प्रक्रिया संपल्यावरती अंतिम प्रारूप हे प्रसिद्ध केले जाईल आणि त्याचा लाभ ज्यांना घ्यायचा असेल त्यांना मिळेल। आणि त्यामुळे सरकारने एवढं आश्वस्त केल्यावरती आणि सरकारची प्रक्रिया कुठल्या टप्प्यावरती आहे याचा अभ्यास न करता पुन्हा आंदोलनाला बसणे किंवा उपोषणाला बसणे हे माझ्या मते तरी मला योग्य वाटत नाही। की आपण आधी त्या बाबतीवर सरकारशी चर्चा करायला पाहिजे। सरकार काय, मी नेहमी सांगत असतो की आंदोलनकर्ते आणि सरकार यांच्यामध्ये संवाद असायला पाहिजे। जोपर्यंत संवाद होणार नाही तोपर्यंत त्यांची अडचण आपल्याला समजणार नाही, आपली अडचण त्यांना समजणार नाही। आणि इथे आज आचारसंहिता परवा संपलेली आहे आणि आचारसंहिता संपल्याबरोबर पुन्हा तेच ते तंत्र वापरून सरकारवरती दडपण आणण्याचा प्रयत्न जो होतो आहे तो मला तरी योग्य वाटत नाही। सरकार जर म्हणत असेल, वेळ मागत असेल, तो वेळ द्यावाच लागतो, ही आंदोलनाची पद्धत असते। आणि म्हणून तो ड्राफ्ट जरी निघाला तरी आमच्या ओबीसीला काही फरक पडणार नाही। मी मागेसुद्धा वारंवार सांगितलं की सरकारने जे ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलेलं आहे जुनाच नियम आहे, त्याचा ड्राफ्ट काढलेला आहे, तो अंतिम प्रारूप त्याचं होईल। त्याच्यामध्ये नवीन कोणाचा समावेश करण्यात आलेला नाही। कोणत्याही प्रवर्गातल्या आरक्षणासाठी सगळ्या सोयऱ्यांचा नियम हा आधीपासून लागू आहे, आधीपासूनच आहे की वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, म्हणजे वडिलाच्या याच्याप्रमाणे जी जात त्यांच्या याच्यावरती लिहिलेली असेल तीच जात ही मुलाच्या आणि नातवाला मिळत असते। आणि त्याच्यामुळे जो स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून जो नियम अस्तित्वात आहे त्याच नियमाला परून ज्याच्यामध्ये आधी सगळे सोयरे शब्द नव्हता तो सगळे सोयरे शब्द टाकून सरकारने ते ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलेलं आहे। त्याच्यामुळे त्याचा आमच्या ओबीसीवरती किंवा कुठल्याही समाजावरती काही परिणाम पडणार नाही। जर का हा जुनाच नियम आहे तर मग जरांगे यांचं आंदोलन, त्यांची मागणी हे अनेक प्रश्न उपस्थित करतात, तो त्यांना समजून घ्यायचा। त्यांना ते बघा, ज्या दिवशी सरकारने ते ड्राफ्ट नोटिफिकेशन जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातामध्ये दिलं त्या दिवशी सर्व आंदोलनकर्त्यांनी गुलाल उधळला आणि आता सरसकट सर्वांना कुटुंबियांची प्रमाणपत्र भेटणार आहे वगैरे वगैरे, पण त्यांनी समाधान मानलं। आणि समाधान मानल्यानंतर आता आणि मग सरकारने त्याच्यावरती जे काही 60-70 6-7 लाख काहीतरी ऑब्जेक्शन्स आलेले आहेत ते ऑब्जेक्शनाचं निराकरण केल्याशिवाय अंतिम ड्राफ्ट निघू शकत नाही। वारंवार सरकारने सांगितलं आहे, मुख्यमंत्री बोलले, उपमुख्यमंत्री बोलले की त्याची प्रक्रिया सुरू आहे, तरी प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अंतिम ड्राफ्ट निघू शकत नाही। आणि अंतिम ड्राफ्ट ज्या दिवशी निघेल, समजा सरकारने उद्या जरी काढला तरी आमच्या ओबीसीला त्याचा काही परिणाम पडणार नाही। त्याच्यामुळे आम्ही शांत आहोत सध्या। या आंदोलनातनं महाराष्ट्रातल्या 288 ज्या काही विधानसभा आहे तिथे निवडणूक लढण्याची एक भाषा किंवा तसा सूर पाहायला मिळतो, त्यामुळे हे आंदोलन आता राजकीय वळणावर जाताना दिसत आहे का? मागेसुद्धा त्यांनी घोषित केलं होतं की आम्ही लोकसभेच्या एवढ्या जागा लढवू, प्रत्येक गावातनं उमेदवार टाकू, नंतर हे करू। मग वेळेवर त्यांनी तो निर्णय स्थगित केला, मागे घेतला। आता ते म्हणतात आहे विधानसभेमध्ये आम्ही सर्व जागा लढवू, पण आता जोपर्यंत ते पूर्ण उमेदवारी अर्ज भरत नाही आणि उमेदवार घोषित करत नाही तोपर्यंत मला वाटतं त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं काही योग्य नाही। कुठेतरी भरकटले का दिशा? आता प्रक्रिया सुरू आहे, दुसरीकडे निवडणूक लढण्याची भाषा केली जात आहे। नाही, आता कसं झालं आहे की त्यांच्या त्या भाष्यावरती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा ह्या माझ्यासारख्या एका सामान्य माणसापुढे प्रश्न निर्माण झालेला आहे। की मागेसुद्धा आम्हाला अशी अपेक्षा होती की कमीत कमी ते नाही म्हणतात तरी 10-12 कॅन्डिडेट तरी लढवतील, पूर्ण महाराष्ट्रात नाही पण 10-12 कॅन्डिडेट तरी लढवतील ज्याप्रमाणे ते सांगत होते, परंतु ते प्रत्यक्षात घडलेलं नाही।
त्याच्यामुळे आता ते जे बोलतात आहेत विधानसभेच्या बाबतीत ते सुद्धा प्रत्यक्षात घडेल की नाही याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे. एक लोकसभेमध्ये मनोज जरांगे फॅक्टर चालला असं अनेकांचं मत आहे. जर त्यांच्या आंदोलनाची जी मागणी आहे त्याचा तोडगा निघाला नाही तर विधानसभेमध्ये त्याचा प्रभाव राहील असं वाटतं तुम्हाला? हे बघा, सुरुवातीपासनं जेव्हापासनं महाराष्ट्र राज्य निर्माण झालं तेव्हापासनं महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्याच लोकप्रतिनिधींचं वर्चस्व राहिलेलं आहे. यावेळेस काही पहिल्यांदा मराठा समाजाचे लोक निवडून आलेले नाही. उलटं तर त्याच्या विरोधात मी असं म्हणेल की आमचे 13 ओबीसी खासदार निवडून आले. हे आमच्या ओबीसी संघटनेच्या आंदोलनाचं यश आहे. काय की जी संख्या कधी दिसत नव्हती. त्याच्या आधी ओबीसीचं प्रमाण कमी असायचं, 4-5 2-4 असे दिसायचे, पण आता यावेळेस 13 खासदार निवडून आले ओबीसीचे. हे आमच्या आंदोलनाचं यश आहे. कुठेतरी मराठा आंदोलनाने आक्रमक झालं त्यामुळे ओबीसी एकवटले, त्याचा एक फायदा दिसतो. नक्कीच नक्कीच. मी तर त्यांचा आभार मानले नेहमी की त्यांच्या या आंदोलनामुळे आमचा ओबीसी समाज हा एकवटला, आमच्या पाठीमागे उभा राहिला. आम्ही ज्या ज्या मागण्या सरकारपुढे मांडल्या होत्या त्या सर्व मागण्या सरकारला पूर्ण कराव्या लागल्या आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजाच्या मनामध्ये एक ताकद का हिंमत आलेली आहे की जर आम्ही सर्व एकत्र राहिलो तर आम्हाला संविधानानुसार ज्या काही सोयी आणि सवलती केंद्र आणि राज्य सरकारने द्यायला पाहिजे ते त्यांना द्याव्याच लागेल. म्हणून आज आपण बघा, संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशातील ओबीसी हा एकत्र येतो. आजपर्यंत ओबीसी समाज हा ते देशातल्या 3742 राज्यातल्या 400 जातीमध्ये विभागलेला होता. तो आता आपल्याला विभागलेला दिसत नाही. तर ओबीसी या नावावर 60% लोक हे एकत्रितपणे येऊन सामूहिक निर्णय घ्यायला याची सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच 13 खासदार निवडून आलेले आहे. हेच वातावरण आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा दिसेल. मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झालं, त्या आंदोलनाला घेऊन ओबीसींची भूमिका काय, म्हणजे वेट अँड वॉच असं दिसत आहे सध्या तुमचं बोलण्यावरनं? नाही, हे बघा, मी आधीपासून सांगितलं की या आंदोलनात आमच्या ज्या 2 प्रमुख मागण्या होत्या, बाकीच्या सोयी आणि सवलतीच्या होत्या त्या आमच्या पूर्ण झालेल्या. पहिली मागणी आमची अशी होती की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला या राज्यामध्ये ओबीसी समाजाला जे 30% आरक्षण मिळते त्याच्यातनं आरक्षण देता कामा नये. आणि दुसरी मागणी होती की सरसकट कुटुंबांचे प्रमाणपत्र देता कामा नये. त्या दोन्ही मागण्या सरकार 29 सप्टेंबरला जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हाच आम्हाला आश्वस्त केलं होतं की सरकार कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुटुंबांचे प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही. त्या दोन्ही आमच्या मागण्यांवरती सरकार आजही ठाम आहे. आणि म्हणून जोपर्यंत आमच्या हक्कावरती गदा येत नाही किंवा आमच्या हक्कावरती गदा आणण्याचा सरकार प्रयत्न करत आहे असं आमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत आम्ही पुन्हा आंदोलन कशाला करायचं. सरकार उद्या आम्हाला हेच विचारेल, आम्ही जर आंदोलन केलं आज आम्हाला हेच विचारेल बा तुम्ही कशा करता. आम्ही तुमच्या अधिकाराला धक्का लावून दिलेला नाही. तुम्हाला ज्या सोयी आणि सवलती पाहिजे होत्या त्या आम्ही लागू केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही तो पवित्र आज घेऊ शकत नाही. आमचा सरकारवरती विश्वास आहे. आमच्या संविधानिक अधिकारावर सरकार कुठल्याही प्रकारचा आघात करणार नाही, घात घालणार नाही याविषयी आमच्या मनामध्ये आत्मविश्वास असल्यामुळे सध्या तरी राष्ट्रीय ओबीसी महासंघ कुठल्याही आंदोलन करण्याच्या भूमिकेत नाही. तर हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.